हाय ताईनो, हाय दादांनो, पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. काल बघा आम्ही काय केलं तर माहिती आहे का, आमच्या घेवड्याचा वेल होता ना, त्याला शेंगा आता कमी लागत होत्या, म्हणजे लागतच नव्हत्या थोडक्यात. मग होत्या तेवढ्या शेंगा सगळ्या काढून घेतल्या आणि बरोबर सगळा ती वेल बिल काढून तिथलं सगळं साफसफाई करून घेतली. कारण वांग्याची रोपं आहे ती तिथं, म्हणजे वांग्याची झाडं आहे ती, त्याला वांगे लागायला लागले, ती झेंडूची फुलं आहे ती. मग ती सगळं स्वच्छ करून घेतलं. मग पोरांनी सगळं बघा नेऊन त्या ह्याच्यावर टाकलं. मग पोरांनी नेऊन सगळं टाकलं बघा. आणि माझा मुलगा बघा वर चढला पत्र्यावर, खिडकीतनं चढलाय, त्याला चढा येतंय, जाऊ नको र जाऊ नको र म्हणलं तरी वर चढून ती फुलाचा वेल होता जुईचा, ती बांधला त्यानं, कारण का ती खाली लोळतोय ना म्हणून. परत हो का, आज दुपारी माझी भाची आलती, मग एकटीच आलती, आमचे सासरे आजारी आहेत त्यांना बघायला आली. मग आली आणि म्हणली, मामी तुम्ही ब्लॉगिंग छान करताय म्हणली, आणि मला पण यायचंय म्हणली, म्हणजे तिला पण ब्लॉगमध्ये घेतली. ते आल्या आल्या बघा आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि माझा मुलगा एक मस्ती लय करत होता, मग त्याचं थोडंसं ब्लॉग घेतला. आणि तुम्हाला सांगते, परत मी परवा दिवशी तो ब्लाऊज शिवाय बसलेली का नाही, लाल कलरचा, तो शिवून पूर्ण झाला. त्याला बघा अशी अशी काय डिझाईन केली ती. आणि माझ्या नंतरचा ब्लाऊज मी म्हणलेलं त्यांना काही कारणानिमित्त घालून बघता आला नाही, पण त्यांनी घालून बघितला बरं का, त्यांना परफेक्ट बसलाय. त्यांनी सांगितलेत माझे अजून 5 ब्लाऊज आहेत, ते पण शिव म्हणून सांगितलेत. म्हणून मी म्हणलं तुम्हाला सांगावं म्हणून मी सांगायला लागली. आणि हे बघा माझा पुतण्या कसा बोलतोय, मी विराज आहे असा म्हणतोय. आणि हे गुलाबाला फुलं भरपूर आलती. हे बघा माझं पोरगं काय ना काय खटाटोपी करायलाच लागतात त्याला. कधी फळी तर काप, कधी आंब्यावर तर चढ, कधी चिंचेवर तर चढ, कधी जांभळीवर तर चढ. एवढं उद्योग केल्याशिवाय त्याचं म्हणजे हीच होत नाही. आणि माझं पाय लय दुखत होतं, म्हणून त्यानं माझी बोटं वडली. चला ताईनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मी लाजे परत म्हण. लाजे